तर फायनली आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि खरंच मनापासून सॉरी की खूप उशीर झाला आहे आणि खूप दिवस लागले मला हे सगळं करायला. पण जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं हे आपण मनात निश्चय करू आणि पुढे जाऊया आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूया. जसं की मी तुम्हाला टेलिग्रामवरती दुपारी सांगितलं की असं आपण इंडिकेटर आपण आज लॉन्च करणार आहोत आणि सोबत आपण जो आपला सेटअप आहे तो पूर्ण डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत की नेमकं आपण काय केलेलं आहे. कारण मी बऱ्याच जणांना अक्षरशः खूप जणांना मी सारखं बघतो ह्याच्या त्याच्या लाईव्हला जातात, रेंज मागतात, बॉक्स मागतात, त्याच्यानंतरनं सेटअप मागतात, भरपूर गोष्टी आहेत. रोज असे जण बघितले तुम्ही की रोज जाणार ह्याच्या त्याच्या लाईव्हला बघणार, कमेंट करणार, मला हे शिकवा ते शिकवा, मला रेंज सांगा, कॅल्क्युलेशन सांगा. कारण ह्याच्यामध्ये रेंज कॅल्क्युलेशनमध्ये इतक्या गोष्टी आहेत, भरपूर फॅक्टर्स आहेत आणि ते पण वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. असं नाही आहे की तुम्ही आता समजा इथं तुम्हाला स्क्रीनवरती हा बॉक्स दिसतो आहे तर तुम्ही काहीतरी डोकं लावून इथं तुम्ही समजा हे तुम्हाला बॉक्स दिसतो आहे आणि इथं काहीतरी डोकं लावून तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेशन तयार केलं. पण एवढं सोपं नाही आहे. आज जरी तुम्ही इथे स्वतःचं हे डोकं लावून इथं स्वतःचं तुम्ही काहीतरी ड्रॉ केलं ह्या ठिकाणी, पण ते एवढंही सोपं नाही आहे. का? कारण प्रत्येक दिवशी फॅक्टर्स चेंज होतात, व्हॉलेटिलिटी चेंज होते, त्याच्यानंतर न्यूज असतात, त्याच्यानंतर टाईम फ्रेम चेंज होते, भरपूर गोष्टी आहेत अक्षरशः. म्हणजे मार्केट हे पूर्ण अशी गोष्ट आहे की ते जेवढं आपण शिकताल तेवढं अजून ते वाढत राहतं. म्हणजे काही ना काहीतरी नवीन गोष्ट होतच राहते मार्केटमध्ये. मग त्याच्यामुळं मी खूप अभ्यास करून एकदम डीपमध्ये सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा घेऊन फायनली असं म्हणजे ॲटोमॅटेड मला पाहिजे होतं. मला ते रोज उठून एक्सेल ओपन कर, त्याच्यानंतरनं काहीतरी कॅन्डल बघत बस किंवा भरपूर कंटाळा आला होता या गोष्टींचा. तुम्ही पण बघत असताल की मागच्या मी 1-2 आठवडे पूर्ण गायब होतो. मध्ये मी फक्त 2-3 मेसेज केले होते, पण ते पण महत्त्वाचे असल्यामुळं काहीतरी मला दिसलं होतं मार्केटमुळे, त्याच्यामुळे केलं ते आणि त्या तसे वर्क पण झालेले आहेत लेवल. आणि राहिला प्रश्न आपल्या सेटअपचा, जो आपण हे जे इंडिकेटर आहे किंवा जे लर्निंग ग्रुपमध्ये ऑलरेडी जॉईंट आहेत त्यांना माहिती आहे तो पण सेटअप चांगलं काम करतो. पण त्याच्यामध्ये पण थोड्याशा त्रुटी होत्या. म्हणजे काय होत्या त्रुटी की समजा स्विंग किंवा ती कॅन्डल जर छोटी असेल तर मग आम्हाला पुढं काहीच करता येत नव्हतं. म्हणजे त्याच्यानंतर SL म्हणा, भरपूर छोट्या छोट्या गोष्टी जे त्याच्यात काम करतात त्या सेटअपवरती त्यांना माहिती आहे. पण जर आज तुम्हाला मी जे दाखवणार जे तर ते तुम्ही जर बघितलं तर मग तुम्हाला कळेल की आपण काय करणार आहोत आणि काय केलं एवढे दिवस. आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकणार आहे. हा व्हिडिओ बघून सगळेजण शिकतील की हा सेटअप नेमका कसा काम करतो. आणि जे मोठे मोठे ट्रेडर आहेत ते पण हाच सेटअप यूज करत असतील असं मी ग्राह्य धरतो. आता करत आहेत का नाही ते मला पण माहिती नाही आहे, कारण मी पर्सनली दुसऱ्यांचे ट्रेड किंवा सेटअप कॉपी पेस्ट करत नाही. ह्याच्या आधी पण तुम्ही बघितलं असेल की मी हे जे जुना आपला सेटअप होता तो स्वतः तयार केलेला होता आणि आत्ताचा जो पण सेटअप आहे तो स्वतः तयार केलेला आहे. कोणाचा कॉपी पेस्ट सेटअप अजिबात नाही आहे, पूर्ण स्वतःचे कष्ट आहेत. फक्त काही कंडिशन अशा आहेत की त्या मार्केटमध्ये कॉमन आहेत, 100% आहेत कॉमन. जसं की हा बॉक्स, त्याच्यानंतरनं हा मोठा बॉक्स, हे 75%ची लेवल, त्याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या रिट्रेसमेंट म्हणा किंवा बॉडीपासून पुढे पुलबॅक आला की मग बॉडीपासून काउंट करणे किंवा बॉडीपासून मेजर करणे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या कॉमन आहेत. पण जे कोर लॉजिक आहे एकदम ह्या सेटअपचं ते पूर्ण आपलं आहे स्वतःचं आणि तुम्हाला कुठं बघायला पण भेटणार नाही. हे जे इंडिकेटर आहे LOT, लॉजिक ऑफ ट्रेडिंग इंट्राडे पल्स, हे आपण स्वतः तयार केलेले आहे आणि ते इन्व्हाइट ओनली स्क्रिप्ट असणार आहे ह्याची पूर्ण. म्हणजे कोण कॉपी पेस्ट करू शकणार नाही. तुम्ही बिनधास्त काम करू शकणार ह्याच्यावरती, पण कॉपी पेस्ट करू शकत नाही. तर जे स्क्रीनवरती दिसते ते पूर्ण मी आधी डिलीट करतो आणि तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सांगतो की नेमकं आपल्याला कसं काम करायचं आहे सेटअपवरती. आणि सेटअप एवढा सोपा आहे की अक्षरशः
पहिल्यापेक्षा सोप्पं आहे, मी असं काही धरतो. कारण पहिलं पूर्ण मॅन्युअली होतं सगळं, आम्ही जेवढं पण काय करायचो सगळं मॅन्युअली होतं, पण आता पूर्ण ॲटोमॅटिक आहे. ॲटोमॅटिक फक्त रेंज येते, बॉक्स तुम्हालाच ड्रॉ करायचा आहे. ह्याच्यामध्ये मी ॲड करू शकतो किंवा करू शकलो असतो बॉक्स, पण काय होतं, जेव्हा आता समजा ह्या ठिकाणी बघा, मला डाऊन साईडची रेंज काढायची, मी हे टूल घेतलं आणि समजा मला इथून डाऊन साईडची रेंज काढायची, तर पर्टिक्युलर कॅन्डल सिलेक्ट केल्यावरती खालचा बॉक्स तो आहे ना, तो फिक्स इथं ड्रॉ होऊन जाणार, असा स्टक होणार इथं. मग तो काय मला चार्टवरती दिसत राहणार. तसं हे इथं नाही आहे. इथं कसं आहे, मला हा चार्टमध्ये हा बॉक्स दिसायचा आहे किंवा बघायचा आहे किंवा डिलीट करायचं आहे, हे मी ठरवणार, ना की इंडिकेटर ठरवणार. त्याच्यामुळं मी ते ॲड केलं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, एक मिनिट आपण हे करूया इथं. ओके, एक मिनिट. हां, तर ह्या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर हा जो बॉक्स आहे तो दिसतोय, तो आपण स्वतः ड्रॉ केलेला आहे, ना की इंडिकेटरने ड्रॉ करून दिला आहे. इंडिकेटरने फक्त आपल्याला लेवल दिलेली. आणि मी जास्त वेळ काही तुमचा वाया घालवत नाही. मी असं पहिल्यापासून तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघितले असेल की मी डायरेक्टली येतो, डायरेक्टली बोलतो, मोकळं होतो. ते इकडचं तिकडचं फिरून जास्त मी बोलत नाही. तर इथं पण तसंच करूया. जास्त व्हिडिओ मोठा न करता आपण ह्या व्हिडिओमध्ये आपलं जे नवीन इंडिकेटर आहे ते कसं काम करतं, त्याच्यानंतर कोणत्या पेअरमध्ये काम करतं, आपण पूर्ण बॅक टेस्टिंग करणार आहोत. इंडिकेटर पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्रामला DM करावं लागेल. जे ऑलरेडी लर्निंग ग्रुपमध्ये आहेत त्यांना इंडिकेटर भेटेल, त्याचा ॲक्सेस भेटेल. इन्व्हाइट ओनली स्क्रिप्ट असेल पूर्ण. त्यांचे ट्रेडिंग व्ह्यूचे युजर नेम जर मला DM केले तर त्यांना मी ॲक्सेस देईल. आता आपण चार्टवरती हे करूया, पूर्ण जे आधी मी ड्रॉईंग केलेलं आहे ते पूर्ण एकदा आपण डिलीट करूया. इथं जाऊया आणि जे पण बॉक्स दिसतात ते पूर्ण डिलीट करून टाकू. म्हणजे आपल्याला कसं पूर्ण बॅक टेस्टिंग करता येईल. आणि मी ह्या सेटअपवरती जवळजवळ भरपूर पेअर मी बॅक टेस्टिंग केलेले आहेत. गोल्ड तर मेन पेअर आहेच आपला, त्याच्याबरोबर सिल्वर आहे, बिटकॉइन आहे, सोबतच अजून भरपूर आहेत. US ऑईल आहे, नॅसडॅक आहे, अजून भरपूर आहेत. तर चला आपण आता पूर्ण चार्ट क्लिअर केलेला आहे. तर इंडिकेटर कसं काम करते ते बघूया. आता समजा हा चार्ट आहे, तुम्हाला काहीच कळत नाही आहे, ह्या लाईनी पण डिलीट करू, ह्याचं काही काम नाही आहे. आता समजा तुमचं प्लेन चार्ट आहे, मोठी स्क्रीन करूया थोडी. ओके, आता समजा तुमचं प्लेन चार्ट आहे आणि या प्लेन चार्टवरती तुम्हाला आता मार्केट इथं काय करेल ते बघायचं आहे. इथून बाईंग येणार आहे किंवा इथून सेलिंग, कुठून बाईंग कुठून सेलिंग हे तुम्हाला बघायचं आहे. तर तुम्ही काय करणार नेमकं, तर सिम्पल थोडासा चार्ट झूम आउट करायचा कुठेही. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हे सगळं बॅक टेस्टिंग करून आलं आहे मग सांगतोय, असं काही नाही आहे. आपण कुठेही जाऊयात, कुठेही एखाद्या स्विंगवरती जाऊ आपण. समजा आपण ह्या स्विंगवरती गेलो इथं. एक मिनिट. थोडंसं झूम आउट करू आणि बघू आधी मार्केटने काय केलेलं आहे. आणि एखादी स्विंग बघू. त्याच्या आधी मी हे पण सांगतो की भरपूर मी असे पण कमेंट पण मी बघितल्या होत्या की ह्या जे आहे टेलिग्राम चॅनल किंवा हे जे आहे लॉजिक ऑफ ट्रेडिंग, ह्याचा काहीच उपयोग नाही आहे, हा दुसऱ्यांचे ट्रेड कॉपी पेस्ट करतो. तर मला स्वतःला माहिती मी कोणाचं कॉपी पेस्ट करतो आणि कोणाचं नाही. आता ते तुम्हाला लाईव्ह कळेलच. आणि तुम्ही हे पण सांगतो की तुम्ही 40, 50 हजार रुपये देऊन कोर्स जॉईन केले असतील पण तुम्हाला हे शिकायला भेटले नसतील. आणि असे पण काही यूट्यूबर आहेत की ते यूट्यूबला काय करतात, रेंज कॅल्क्युलेशनचं नाव वापरतात, गोल्डचं नाव वापरतात आणि त्यांना फॉलो करणारे भरपूर जण आहेत. आणि त्याच्यावरती पूर्ण सेटअपचे आहेत ते जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण दुसऱ्यांचे कॉपी पेस्ट केलेले असतात आणि ते तेच लॉजिक सांगतात. आणि वैयक्तिक परत कोर्स पण विकतात 2-3 हजार रुपयाला आणि घेणारे पण लोक आहेत. पण लॉजिक काय पूर्ण फेल म्हणता येणार नाही, पण पूर्ण कॉमन लॉजिक आहे. जे मेन जे आहेत तुमचे मोठे यूट्यूबर ते जे वापरतात ते सुद्धा मॅन्युअल आहे. पण आपण कसं काय ॲटोमॅटिक केलं हे सगळं आता तुम्हाला कळेल पुढं आणि ह्याचा रिझल्ट पण कळेल. ओके, तर आपण एखादी कोणती पण स्विंग, आता समजा हीच आपण स्विंग पकडू. इथं जाऊया आपण आणि ही जी कॅन्डल आहे ते बघू, ह्याचं टायमिंग बघू.
ओके. आणि ह्याचा जो टायमिंग आहे कॅन्डलचं टायमिंग किती आहे? 23 मार्च 12:51. आपल्या इंडिकेटरमध्ये जायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे आणि मार्च महिना घ्यायचा आहे. इथे मार्च इथे घ्यायचं आहे, 23 मार्च 12:51. ओके, 23 मार्च 12:51. एकदम सोपं केलेलं आहे पूर्ण. फक्त तुम्हाला डेट आणि टायमिंग सिलेक्ट करायचं आहे. 23 मार्च 12:51. हे थोडंसं मी साईडला घेतो. ओके, म्हणजे तुम्हाला पण दिसेल. आणि आपल्याला वरची रेंज म्हणजे वरच्या रेंज काढायची, त्याच्यामुळे आपण इथं अपसाईड सिलेक्ट करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. मग इथं तुम्हाला लगेच रेंज भेटणार आहे. रेंज काय आहे? 4331.93. ओके, तर आपल्याला आपला बॉक्स घ्यायचा आहे आणि इथून वरती ड्रॉ करायचा आहे. तो कुठपर्यंत असणार आहे ते पण तुम्हाला इंडिकेटर दाखवणार आहे. तो बॉक्स असणार आहे इथपर्यंत. आणि जर तुम्ही इथं बघितलं पिन पॉईंट, तर इथं मार्केटने 90%च्या इथं कंप्लीट केलेलं आहे, तिथून सेलिंग दिलेली आहे. आणि परत मार्केट वरती पण गेलेलं आहे आणि वरती गेलं आहे ते कुठपर्यंत जाणार, हीच रेंज तुम्ही डबल घेऊ शकता जर मार्केट वरती गेलेलं असेल तर. आणि जर तुम्ही बघितलं तर बरोबर इथून वरून 75%पासून सेलिंग आलेली आहे, प्रॉपर सेलिंग आली आहे मार्केटमध्ये. आणि ती सेलिंग कुठपर्यंत आली ते जर बघायचं असेल तर आपल्याला वरची रेंज काढायची आहे. तर आपण सोपं परत काय करणार, वरची जी कॅन्डल आहे ती घेणार. तिचं टायमिंग काय आहे? 19:54. 23 मार्च 19:54. आणि इथं जाणार आपण 19:54. आता आपल्याला डाऊन साईडची रेंज काढायची. आपण इथं डाऊन सिलेक्ट करणार, एंटर. आपल्याला रेंज काय भेटते? 4274. आपला बॉक्स घेणार 4274. ॲटोमॅटिकली खाली टार्गेटची लाईन येणार आहे 4274. आपण इथपर्यंत ड्रॉ करणार आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं, 1 मिनिट, चार्ट कुठे गेला बघू. इथे ओके, 1 मिनिट. इथे आता इथे जर तुम्ही नीट बघितलं तर इथं पण मार्केटने 90% रेंज कंप्लीट केलेली आहे, एकदम पिन पॉईंट कंप्लीट केलेली आहे. अजून तुम्हाला डीपमध्ये सांगतो थोडंसं. ह्या रेंज जर आपण 50% घेतला बॉक्स आणि परत अजून त्याचा एक आपण 25% बॉक्स घेतला, तर खालून जर तुम्ही बघितलं तर मार्केटने इथं थोडंसं इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. तर आपण काय करणार आहे, हाच बॉक्स घेऊन वरती ठेवणार आहे. इथं तुम्हाला बरोबर इथं मार्केटने हे जे आहे इथं ब्रेकआउट केले आणि थोडंसं मार्केट खाली आले, तर तुमची पहिली बाईंगची एंट्री कुठं असणार आहे? ह्या ठिकाणी सेम तुमची बाईंगची एंट्री असणार आहे. का असणार आहे? ते लर्निंग ज्यांनी घेतलेली ऑलरेडी, ज्यांना बेसिक नॉलेज आहे रेंज कॅल्क्युलेशनचं, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत की हे जे छोटा बॉक्स आहे वरती ब्रेकआउट केलं, खाली आलो, काय करायचं काय नाही. तर मी असं गृहीत धरतो की बेसिक नॉलेज तुम्हाला आहे. मी फक्त सेटअप कसा काम करतो आणि रेंज आपली कशी ॲक्युरेट काम करते ते दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही इथं एंट्री झाली तुमची, कारण जर तुम्ही हे जर बॉक्स पण 50%चा डिलीट केला आपण, कारण त्याचा काय आपल्याला उपयोग नाही आहे. ओके, हा बॉक्स आपण डिलीट करू. आणि इथं नीट बघितलं, इथून तुमची एंट्री होणार आहे इथून, आणि पिन पॉईंटवरती तुमचा इथं तुम्हाला टार्गेट भेटणार आहे. आणि जिथून मार्केट पडतं आहे तिथं जर तुम्ही परत वरून जर बॉडीपासून काउंट केलं ते खाली बरोबर तुम्हाला परत 50% इथून एक तुमची बाईंगची एंट्री होणार आहे इथून. हे मी का सांगतो आहे, कारण जर खालून जर तुम्ही समजा इथून बॉडीपासून खालून घेतलं आहे, तर मार्केटनी हे 50%ला इथं ब्रेकआउट केलं होतं, त्याच्यानंतर खाली रिट्रेसमेंट आली आणि हा जो बॉक्स दिसतो आहे तिथून परत खाली सपोर्ट घेऊन बाईंग आली. आणि बाईंग कुठपर्यंत आली, जर आपण खालून कॅन्डलपासून जर पकडलं तर वरती परत ब्रेकआउट दिसते. ब्रेकआउट झाल्याच्या नंतरनं मार्केट खाली येते, तर खाली परत येत असेल तर आपण बॉडीपासून त्याला पकडणार आहे. आणि बॉडीपासून पकडल्यावरती खाली जर बघितलं तर बरोबर 50% त्याच्या पिन पॉईंट बाईंग दिसते. आणि ही बाईंग जिथून आली तिथं परत हा बॉक्स ठेवला तर वरती परत तुम्हाला एकदम पिन पॉईंट सेलिंग दिसते. म्हणजे इंट्राडेमध्ये पूर्ण कंट्रोल तुमच्या हातात राहणार आहे.
इथून मागे कसं होत होतं की रेंज कुठली घ्यायची, काय करायचं, इतकं कन्फ्युजन होत होतं. टाईम फ्रेम कोणती वापरायची, मग मला तर एवढे DMs यायची की कॅन्डल कोणती पकडू, आज तुम्ही कोणती रेंज घेतली आहे. आता माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळं मी कसंही करून काही करून करत होतो. मागचा 2-3 आठवडे तुम्ही बघितले असेल, मी प्रॉफिटचे स्क्रीनशॉट पण टाकायचो, सगळं करायचो. पण शेवटी मला ते कसं तरी वाटत होतं की प्रॉफिटचे स्क्रीनशॉट टाकून तुम्हाला त्यातनं काय भेटणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त तो प्लस मायनस, माझं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बघून तुम्ही त्याच्यातनं तुम्हाला नॉलेज काहीच भेटणार नाही. मग मी तिथून जे सुरुवात केली, कंटिन्यू सुरुवात केली, अभ्यास केला, बॅक टेस्टिंग केली, अजून काय करता येईल, अक्षरशः इतका वेळ दिला. नेमकं काय असं करता येईल की एकदम सोप्या पद्धतीने ज्यांना रेंज कॅल्क्युलेशनवरती काम करायचं आहे ते करू शकतील. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथून आपण वरती बघितलं, इथून तर वरती पिन पॉईंट आहे आणि वरून जर तुम्ही सेलिंगला बसली, काय पाहिजे म्हणजे अजून. इथं तर तुमचा SL पण किती आहे बघा ना. म्हणजे इथून तुम्ही सेलिंग केली, इथून तुम्हाला एकतर माहिती आहे स्ट्रक्चरच पूर्ण अपूर्ण आहे. म्हणजे ह्याच्या खाली एकदा मार्केटला इथं यायचं आहे, हे पूर्ण अपूर्ण आहे. इथं धड 75% नाही आहे आणि 62% पण नाही आहे, हे मध्येच आहे. एक तर त्याला इथे यायला पाहिजे होतं किंवा इथं 90ला यायला पाहिजे होतं. तर हे अपूर्ण स्ट्रक्चर आहे. मग आपण अपूर्ण स्ट्रक्चरला ट्रॅक करत करत इथं पण ट्रेड केले. म्हणजे हे पूर्ण आपण कॅप्चर केलं थोडक्यात. आणि इथं आपण सेलिंग पण केली आणि सेलिंग केल्याच्या नंतर आता मार्केट सेल होते. तर मग आपण बघणार आहोत की ते कुठपर्यंत जाणार आहे, त्याच्यानंतर सेलिंगमध्ये आपल्याला काय अपॉर्च्युनिटी भेटते का. मग हा जो बॉक्स आहे आपला छोटा बॉक्स, तो वरून आपण ठेवला इथं. तर खाली तुम्हाला इथं दिसतं आहे की त्यांनी ब्रेक केलेलं आहे. म्हणजे तुमचं टार्गेटचं सेलिंगचं तर तुम्हाला भेटलेलं आहे आणि ते काही सोपं नाही आहे. नीट जर तुम्ही इथं बघितलं वरती, म्हणजे तुम्ही अक्षरशः 50 पिप्स 100 पिप्स दिवसाचे कॅप्चर करण्याचा प्रयत्न करता. पण ह्या ठिकाणी जर बघितलं तर हा बॉक्स किती पिप्स आहे नीट बघा, 590 पिप्स आहे. आणि ह्याच्यातला तुम्ही निम्मा जरी कॅप्चर केला एवढा, तरी तुम्हाला 250+ पिप्स एका ट्रेडमध्ये भेटणार आहेत. किती म्हणजे तुम्ही विचार करा. मी तर काहीच बोलणार नाही. आणि ही लाईन आपण डिलीट करणार आहोत इथे आणि हा बॉक्स जो आहे तो इथं ठेवणार आहोत वरून, कारण वरचं स्ट्रक्चर कंप्लीट आहे. आपण आता वीकपासून पकडणार आहोत, बॉडीपासून पकडणार नाहीत. खाली ब्रेकआउट दिसतोय, तर ब्रेकआउट करून जर मार्केट वरती चाललं आहे तर आपण सिम्पल आहे, खालून बॉडीपासून पकडायचं, वरून परत सेलिंग. ह्या बॉक्सच्या 50% पासून पिन पॉईंट सेलिंग एकदम. आणि हा फक्त एक ट्रेलर आहे. मी जे लर्निंग ग्रुपमध्ये आहेत त्यांना ह्याच्यापेक्षा पण डीपमध्ये मी सांगणार आहे, शिकवणार आहे. पिन पॉईंट सेलिंग आणि सेलिंग काही सोपी नाही आहे. जर नीट बघितलं, ही सेलिंग किती पॉईंटची आहे, 430 पिप्स, ते पण वन साईड. आणि तुम्हाला वाटत असेल की कुठली तरी मोठी टाईम फ्रेम वापरली आहे, तर नीट बघा टाईम फ्रेम काय. इथं तुम्हाला डॅशबोर्डमध्ये पण दिसत असेल टाईम फ्रेम 3 मिनटाची आहे आणि इथं खाली पण दिसत असेल 3 मिनटाची. म्हणजे काय, म्हणजे तुम्हीच विचार करा. मी इतके एक्झाम्पल बघितलेत की कोण काय करते, कुठं तर हाय लोज काढते, त्याच्यानंतर प्रिव्हियस डेचा काहीतरी काय प्लस मायनस करून भरपूर गोष्टी आहेत. पण सगळ्या गोष्टी कशा फेल होतात आणि आपली गोष्ट कशी नॉर्मल जास्त डोकं न लावता कशी काम करते हे बघा. आणि इफेक्टिव्ह काम करते. ह्याच्यात काही तुम्हाला कुठलं ICT कुठलं काही किचकट काहीच नाही, एकदम सोपं ना. तुम्हाला कुठलं डोकं लावायचं आहे काहीच नाही, एकदम सोप्या पद्धतीने. आता तुम्ही नीट बघितलं असेल, आपण हा पण ट्रेड बघितला, त्याच्यानंतर ना आपण इथून ही सेलिंग पण बघितली, इथून पण सेलिंग बघितली, ही पण सेलिंग बघितली. कारण हे 50% पासून ह्या बॉक्सच्या एवढ्या गोष्टी बघितल्या. आणि त्याच्यानंतर ना नीट बघितलं तर हाच बॉक्स आपण उचलून जिथून सेलिंग येते तिथं जर खाली ठेवला तर पिन पॉईंट 75% पासून मार्केट वरती गेले. आता इथं तुम्ही एखादी स्कॅल्पिंग पण करू शकता, किंवा तुम्हाला माहिती आहे की मार्केट ह्याच्या खाली येणार आहे एकदा, कारण हे इनकम्प्लीट आहे, तर तुम्ही ह्याची वेट करू शकता इथं. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर ही एक लेवल होती. पण त्याच्या आधी आपण बघूया की वरचं स्ट्रक्चर अजून आपल्याला ट्रॅक करायचं आहे. ओके, तर हाच बॉक्स घेऊन आपण खाली ठेवला आहे. तर हे 75% पासून तुम्हाला मी सांगितलं आहे, बॉडीपासून नाही तर वरती वीकपासून घ्यायचं आपल्याला. ओके ओके हां, तर वीकपासून घ्यायचं आहे
आणि वीकपासून घेतल्याच्या नंतर खाली तुम्हाला हे दिसतंय की इथं 75% पण आहे. तर आपण परत एकदा इथं बघणार आहोत की खरंच 75% आहे का, छोटा मोठा गॅप ठेवला आहे. त्याच्या आधी आपण हे डिलीट करू ग्रीन लाईन, ह्याचा काय उपयोग नाही आहे आपल्याला. इथून आपण बघूयात. तर पिन पॉईंट 75%. जर तुम्हाला कन्फर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही अजून 1 मिनिटावरती जाऊन कॅन्डल क्लोज झाली की ट्रेड पंच करायचं आहे आणि ह्याच्या खाली एस एल लावायचं आहे. इथं एस एल लावायला बिंदास तुमचं टार्गेट, नाहीतर एस एल. कारण दिवसातून काही तुम्हाला फक्त एकच ट्रेड भेटणार नाही, भरपूर ट्रेड भेटणार आहेत. आणि जिथून मार्केट आता इथून वरती गेलं, इथून जर आपण हा बॉक्स ठेवला तर पिन पॉईंट इथून सेलिंग दिसते आणि सेलिंग आणि इथं क्लोजिंग पण झाली. हा दिवस पण संपला इथं. दुसऱ्या दिवशी पण मार्केट जिथनं ओपन झाले तिथनंच पडलं आहे खाली. आणि जे वरती तुम्हाला हे दिसत असेल, हे जे कॅन्डल दिसत असेल हे वरती, तर ह्या कॅन्डलचा जास्त उपयोग नाही आहे का, कारण त्याला वीकच नाही आहे एकदम. त्या दोन्ही कॅन्डल सेम आहेत. म्हणून मग आपण इथून जर सेलिंग येत आहे तर हा बॉक्स घेऊन आपण इथून जिथून सेलिंग येते तिथून आपण घेतला आणि खाली ठेवला तर खालून तुम्हाला एकदम पिन पॉईंट बाईंग दिसते. म्हणजे एवढ्या ॲक्युरेट सेटअप तुम्हाला कोणच सांगणार नाही. फक्त ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये सांगा की आत्तापर्यंत तुम्ही काय चुका केल्या आणि तुम्हाला काय म्हणजे अनुभव काय म्हणतात ते, म्हणजे काय काय अनुभव आला मार्केटमध्ये, की किती सेटअप तुम्ही बघितले, किती कष्ट घेतले, किती दिवस रात्र एक केल्या. आणि हा सेटअप तुम्हाला जेव्हा मी देईल आणि तुम्ही ह्याच्यावरती काम करताल तेव्हा तुम्हाला समजेल. फक्त कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा या व्हिडिओला. तर आता इथून बघा पिन पॉईंट इथून एकदम पिन पॉईंट बाईंग आहे इथून. आणि त्याच्यानंतरनं जर आपण बघितलं की जिथून बाईंग आहे तिथून मार्केटवरती किती गेले, तर मार्केट ह्याच्यावरती इथपर्यंत गेले. आपण ट्रॅक करायचं ह्याच्यावरती बघितलं तर बरोबर हे पूर्ण म्हणजे आधी हे एक स्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर बरोबर हे हाफ स्ट्रक्चर मार्केटने कंप्लीट केलं. कारण इथं पण एस एल होते आणि हे जे वरून जे सेलिंगला बसले होते त्यांना पण काढायचं होतं बाहेर. कारण एवढं तर सोपं नाही आहे की इथूनच खाली पडणार आणि लगेच हे टार्गेट देणार. थोडा सायकोलॉजीचा पण भाग असतो. मार्केट इथं वरती गेलं, इथे एक रेजिस्टन्स होता, जिथून मार्केट पडलं तो एक रेजिस्टन्स होता. त्याच्यामुळे मार्केटला वरती जायचं होतं आणि वरती जायचं होतं म्हणजे असं कुठून पण खाली यायचं नव्हतं. बरोबर आपल्या बॉक्सच्या 50% पासूनच खाली आलं आहे मार्केट. आणि इथून ज्यांनी सेलिंग केली होती त्यांचा एस एल इथे असणार आहे, इथे किंवा इथे. मग ते पण गेले, बाहेर झाले एक्झिट. मग आता मार्केटला डाऊनच यायचं आहे. कारण मार्केटकडं तर काय आहे, एक तर खालचं स्ट्रक्चर पेंडिंग आहे, प्लस वरचे एस एल पण सगळे गायब झाले, तर उडून गेले ते एस एल. लिक्विडिटी क्रॅप झाली आहे टेक्निकल भाषेत सांगतो. तर हाच बॉक्स आपण खाली ठेवला जिथून पण सेलिंग येते तिथं. आता काय मार्केटकडं काय वरती एस एल नाही आहे, त्याच्यामुळे ते कंटिन्यू बॅक टू बॅक खाली आलं. खाली आल्याच्या नंतरनं हाच जर बॉक्स आपण डबल ड्रॉ केला आणि बघितलं मार्केट कुठपर्यंत येणार आहे, तर खाली तुम्हाला नीट दिसेल पिन पॉईंट मार्केट कुठपर्यंत आलं आहे. इथून एकदम पिन पॉईंट बाईंग आहे. आणि हे बाईंग सोपी पण नाही आहे. मी कायम सांगत असतो की कॅन्डल छोट्या मोठ्या दिसत असतील, पण जर नीट बघितलं तर 550 पिप्स आहेत. नॉट अ जोक. विचार करा फक्त 550 पिप्स कशाला म्हणतात. आणि हे फक्त 3 मिनटाची कॅन्डल आहे. मी मोठं 30 मिनटं किंवा 15 मिनटाची दाखवत नाही आहे. आता तुम्हाला वाटत असेल की तो व्हॉलेटाईल मार्केट आहे, असं काही नाही आहे. तर आपण पुढे पण बघणार आहोत. आणि इथं पण जर नीट बघितलं, हा बॉक्स खाली ठेवला, हा बॉक्स डिलीट केला, तर पिन पॉईंट मार्केटनी इथं 90%चा एक सपोर्ट घेतलेला आहे. इथं नीट बघा तुम्ही, पूर्ण रेंज आपली जी होती त्याच्या 90%चा सपोर्ट घेतला आहे. थोडासा मोठा व्हिडिओ होईल, थोडासा वेळ काढून बघा तुम्ही, स्किप करू नका. ओके, तर आता मार्केट इथून वरती चाललं आहे. हे नीट बघा, वरती चाललं आहे. तर आपल्याला बघायचं आहे मार्केट किती वरती जाणार आहे. आपण काय करायचं आहे, ओके 1 मिनिट आपण हे करूया, चार्ट शोधूया पहिल्यांदा. कारण माऊस थोडासा फास्ट स्क्रोलिंगचा आहे, MX मास्टर 4, त्याच्यामुळे असं होते. ओके, तर आपल्याला आता इथून बघायचं आहे की मार्केट किती वरती जाणार आहे. तर आपल्याला वरची रेंज काढायची आहे. मग सिम्पल आहे, जे पण खालची कॅन्डल असणार आहे, म्हणजे वरची रेंज काढायची असेल तर लो कॅन्डल आणि खालची रेंज काढायची असेल तर टॉपची कॅन्डल घ्यायची आहे. ओके, मी झूम करून ह्याच्यासाठी दाखवतो की तुम्हाला पण समजावं आणि मला पण. तर ही कॅन्डल जी आहे ती 24 मार्च 7:42ची आहे.
तर आपल्याला जायचं आहे सेटिंगच्या इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये आणि 24/7/42 आणि आपल्याला वरची रेंज काढायची. अपसाईड सिलेक्ट केलं, ओके केलं, लगेच सेकंदात आपली रेंज आली किती 41.94. आपला बॉक्स कुठे घेतला, इथून वरती ड्रॉ करायचं आहे बॉक्स आणि कुठपर्यंत ड्रॉ करायचं आहे हे पण इंडिकेटर स्वतः सांगतं. काही जास्त डोकं लावायची गरज नाही, वरती डायरेक्ट तुम्हाला लाईन दिसते आलेली. थोडंसं जर झूम आउट केलं असं तर तुम्हाला कळेल. आणि ह्याच्या पुढं जाऊन पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली, तर खाली थोडंसं आलं तर इथं एसेल पण नाही, पण हा एसेल एकदम स्विंग ट्रेडिंगचा आहे, मोठा आहे. आणि जर हा पुढं जाऊन जर तुम्हाला झूम आउट करून थोडं दाखवलं तर हा एसेल कधी हिटच झालेलं नाही आहे, मार्केट कंटिन्यू वरतीच गेलेलं आहे बघा. आणि वरची जे टार्गेट आहे, म्हणजे इथून जर एखाद्याने बाईंग केलं असेल तर त्याला हे टार्गेटच भेटणार डायरेक्टली. 2000 किती येते, 207 पॉईंट, म्हणजे 2000 पिप्सचं टार्गेट भेटणार विदाऊट टचिंग दिस लाईन. म्हणजे ही जी एसेल आहे तो टच न करता, पण आपण इंट्राडे करतो आहे त्याच्यामुळे एवढं मोठे काही नाही आहे. समजा एखाद्याला करायचंच असेल स्विंगचं तर तो 0.01 करू शकतो निवांत. त्याचा एसेल काय असणार आहे, इथून त्याचा एसेल असेल 134 पॉईंटचा आणि टार्गेट त्याचा असेल 200. ठीक आहे, तरी पण 1:1 तरी होते. नंतर मी पुढे चालून तुम्हाला दाखवेल काय होते काय नाही. ओके, आता हे जे बॉक्स आला आहे आपला, आता हे किती ॲडव्हान्स लेवलला आहे बघू आपण. थोडंसं पूर्ण मोठा बॉक्स तर आला आहे आपला. आता आपण आपलं इंट्राडेचं घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी लर्निंग व्हिडिओज आधीच बघितले, प्रॅक्टिस केली ना, त्यांना ह्याचा जास्त फायदा होणार आहे. ज्यांना लर्निंग व्हिडिओ आत्ता पण जॉईन करायचे आहेत त्यांनी बिंदास मला डायरेक्टली DM करा. त्यांना इंडिकेटर पण भेटेन आणि लर्निंग व्हिडिओ पण भेटेन. ह्या ठिकाणी जर नीट बघितलं तर पिन पॉईंट इथून एक सपोर्ट घेतला आहे गोल्डने. हा एक बॉक्स आपण डिलीट करू, याचा काही उपयोग नाही आहे. आणि कुठून मार्केट खाली आले ते जर आपण ट्रॅक करत गेलो तर इथे तुम्हाला दिसेल की इथे हे 75% टच न करता वरती गेले आणि खाली आले मार्केट, परत वरती, परत खाली, वरती खाली, हे करत बरोबर हा जो बॉक्स आहे तो इथं कंप्लीट केला आहे. नीट जर बघितलं तुम्ही तर इथं कंप्लीट केला आहे आणि कंप्लीट केल्याच्या नंतर पूर्ण अपसाईड गेले. म्हणजे ज्याला खरंच एक्सपिरियन्स आहे, जो बॅक टेस्टिंग करेल, अभ्यास करेल, त्याच्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे तुम्हाला कळेल. एकदम पिन पॉईंट इथून आले खाली, इथून खाली इथं बरोबर सपोर्ट तयार केला. ऑलरेडी हा बॉक्स पण कंप्लीट झाला इंट्राडेचा. इथून बरोबर अपसाईड. आणि अपसाईड कसं ट्रॅक करायचं आहे किंवा कसं गेलं आहे ते पण बघू. ही लाईन आता मी डिलीट करतो. आणि जिथून पण अपसाईड गेलं आहे तिथं जर हे ठेवलं तर वरून पिन पॉईंट सेलिंग आली आहे. वरून जर नीट बघितलं तर पिन पॉईंट, आणि बॉक्सवरून जर ठेवलं तर खालून बाईंग आहे 50% पासून. आणि ऑलरेडी आपण इथून अपसाईडचा विचार करतो आहे, त्याच्यामुळे हे 50%ला का इथं बाईंग करणार नाही सांगा. इथं डोळे झाकून बाईंग करायची. आणि ह्याच्या खाली आपला एसेल जो असणार आहे, एसेल असणार आहे 2-3 पॉईंटचा, म्हणजे इथं किंवा समजा 1-2 मिनटावर 3 मिनटावर गेलो, ह्याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, संपला विषय, लगेच एक्झिट. पूर्ण माइंड एकदम स्ट्रॉंग ठेवून काम करणे, संपला विषय. एकदम असं जास्त पण हे नाही करणार आपण. आणि इथून बाईंग आहे आणि ही बाईंग कुठपर्यंत आहे ते बघायचं असेल. हाच बॉक्स सेम खालून येतो वरती ठेवणे, परत वरून एक रिट्रेसमेंट आली आहे आणि वरती छोटासा गॅप पण आहे. आता गॅप येतो तुम्हाला माहिती, मार्केट खाली येणार आणि परत वरती जाणार. खाली आले, इथं छोटा गॅप ठेवला आहे आणि परत इथून वरती गेले. तर इथून जर आपण नीट बघितलं इथून आणि त्याच्यानंतर जिथं रिट्रेसमेंट आली तिथून परत बॉक्स ठेवला, वरती परत छोटासा गॅप ठेवला, खाली आलं 50% पासून सपोर्ट घेतला, परत पिन पॉईंट बॉक्स कंप्लीट केला, परत सेलिंग आली. म्हणजे आता ह्याच्यात जर तुम्हाला ट्रेडच घ्यायचा असेल तर तुम्ही हा पण ट्रेड कॅप्चर करताल एवढा. त्याच्यानंतर तुम्ही इथून पण बाईंगला बसताल. किंवा समजा तुम्ही ही जे अनकम्प्लीट स्ट्रक्चर होतं ह्याचं रिट्रेसमेंट बघून तुम्ही ही सेलिंग कॅप्चर करताल. त्याच्यानंतर ही सेलिंग कॅप्चर किती ट्रेड आहेत, अक्षरशः तुम्ही कंटाळताल एवढे ट्रेड तुम्हाला भेटणार आहेत. फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बॅक टेस्टिंग करायची. आणि व्हिडिओ अक्षरशः बघत असाल तुम्ही 30 मिनटाचा झाला आहे आणि आपण आत्ताशी सुरुवात केली आहे. अक्षरशः हे पूर्ण जर सांगायचं असेल ना तर मला 2-3-4 तास लागतील. ओके, तर आपण परत एकदा बघूयात. ओके, ती जी रेंज होती आत्ताची ती कुठपर्यंत गेली किंवा कंप्लीट झाली आहे का नाही झाली ते बघू आपण एकदा. ही जी ओके
ओके, हां, ही जी रेंज आहे ते बघू. ओके, तर मार्केटनी ह्या ठिकाणी वरून इथं जर तुम्ही नीट बघितलं, इथून जर तुम्ही नीट बघितलं तर इथून जर 75% इथं छोटासा गॅप आहे इथं. आता मार्केटला ह्याच्या एकदा खाली यायचं आहे, त्याच्यामुळे हे रिट्रेसमेंट दिली आहे. जेव्हा पण मार्केट ह्या पूर्ण रेंजच्या वरती जातं तेव्हा माहिती आहे लोकांना, जे लर्निंग ग्रुपमध्ये आहे त्यांना माहिती आहे काय करायचं आहे ते. हा बॉक्स घ्यायचा आहे, सॉरी, हा बॉक्स घ्यायचा आहे आणि जिथून पण मार्केट खाली येते त्याच्या बॉडीपासून काउंट करायचं आहे. आणि खाली जर बघितलं तुम्ही तर पिन पॉईंट 75% बाईंग आहे, एकदम पिन पॉईंट बाईंग आहे 75% ह्या मोठ्या रेंजच्या. आणि हा मोठा बॉक्स काय घेतला आहे, कारण ह्याच्यावरती मार्केट गेलेलं आहे. जोपर्यंत ह्याच्या खाली असेल मार्केट तेव्हा छोटा बॉक्स घ्यायचा आहे. ह्याच्यावरती मार्केट गेलं खाली येत असेल तर हा बॉक्स घ्यायचा आहे, हा मोठा 50%चा, आणि हा 25%चा बॉक्स आहे. इथून बाईंगला बसले पिन पॉईंट. आता ते कुठपर्यंत मार्केट गेले ते बघू आपण. हे पूर्ण ड्रॉईंग आपण रिमूव्ह केलं आणि हाच बॉक्स आपण खालून कॅन्डलपासून लावला. तुम्हाला काय दिसते वरती बघा, काहीच बोलायचीच गरज नाही आहे. डायरेक्टली वन साईड 75% छोटासा गॅप आहे, त्याच्यामुळं बॉडीपासून आणि खाली इथं जर बघितलं एकदम पिन पॉईंट परत बाईंग इथून. म्हणजे काय पाहिजे नेमकं, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला इंडिकेटर स्वतः रेंज देते, काय तुम्हाला डोकं लावायची गरज नाही, काही नाही. फक्त स्विंगची हाय किंवा लो कॅन्डल तुम्हाला सिलेक्ट करायची. आणि हे तुम्हाला इथं हे वाटत असेल की ब्रेकआउट दिलं आहे मार्केटने. एक मिनिट, इथून तुम्हाला वाटत असेल की हे वरती गेलं आहे, ब्रेकआउट दिला आहे. पण जर नीट बघितलं, ह्या स्विंग जर आपण ट्रॅक करत गेलो, म्हणजे इथून एक ट्रॅक केली स्विंग, त्याच्यानंतर इथून एक ट्रॅक केली, तर वरती पिन पॉईंट डबल स्ट्रक्चर तयार झालेले आहे. आणि मला हमखास गॅरंटी आहे की जे पण एकदम पूर्ण फॅक्टर्स बघतात, वेगवेगळे टाईम फ्रेम बघतात, त्या ज्या आहे ते पूर्ण डोकं लावूनच काम करतात. असं एकदम ब्लाइंडली कुठं पण बाय सेल करत नाही. आणि इथं पण तुम्हाला दिसतंय की आपण पूर्ण डोकं लावून एकदम माइंडसेट वापरून डबल स्ट्रक्चर इथं कंप्लीट झालं. पिन पॉईंट सेलिंग आहे इथून एकदम पिन पॉईंट सेलिंग आहे. आता वरून मार्केट किती खाली येणार आहे ते जर बघायचं असेल तर आपल्याला हायची कॅन्डल घ्यायची आहे. ओके, हे आपण इथं बघूया आणि हे हायची कॅन्डलचं टायमिंग डेट काय असेल ते बघू. आणि एक मिनिट, ओके, एक मिनिट, पूर्ण आपण समजून घेऊया. आता एवढा वेळ दिलाय तर आपण थोडंसं अजून वेळ देऊया आणि समजून घेऊया. आणि याच्यानंतर ना आपण थोडंसं बिटकॉईनमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही कमेंट केली आणि लाईक व्हिडिओला शेअर केलं तर सिल्वर किंवा मी बिटकॉईनमध्ये पिन पॉईंट सगळं स्ट्रक्चर समजून सांगेन. सेम आहे सगळं, फक्त तुम्हाला तुमच्या हातात जर काय असेल जादूचं तर हे इंडिकेटर आहे जे तुम्हाला भेटणार आहे. आणि इंडिकेटर म्हणजे कुठलं EMA नाही आहे. असं नाही आहे की आपण EMA घेतला आहे मग इथं EMA असं गेला आहे आणि त्याच्यावरती हे कॅन्डल क्लोज झाली मग आपल्याला ह्याच्या खाली SL लावायचं आहे मग बाईंग करायचं आहे. हे असलं नाही आहे. एकदम ॲडव्हान्स लेवलला रेंज डायरेक्टली तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला फक्त बॉक्स ड्रॉ करायचा आहे. तुम्हाला पूर्ण नॉलेज पाहिजे बॉक्स कसा वापरायचा, 25% कधी वापरायचा, 50% कधी वापरायचा, पुलबॅक आल्यावर काय करायचं, इंट्राडेमध्ये काय करायचं, सगळ्या गोष्टींचं बेसिक नॉलेज पाहिजे. बेसिक नॉलेज पाहिजे असेल तर लर्निंग ग्रुपमध्ये तुम्हाला पूर्ण शिकायला भेटेन, सोबत इंडिकेटर पण भेटेन. तर आता ही जी कॅन्डल आहे त्याची रेंज काय 8, 15, 25 मार्च. आपल्या सेटिंगमध्ये गेलो 25 मार्च, 8, 15, 8 इथे 15. आपल्याला खालचं स्ट्रक्चर बघायचं आहे त्याच्यामुळे डाऊन सिलेक्ट केलं. ओके, डबल एकदा बघू. ओके, आली रेंज. लगेच आपण हा बॉक्स घेतला. काहीच नाही बघायचंच नाही आहे. इंडिकेटर त्याचं काम सगळं करणार आहे. अक्षरशः इंडिकेटर
भरपूर फॅक्टर्स तयार करणारे, मागचा पूर्ण चार्ट ॲनालिसिस करणारे, पूर्ण जे कॅन्डल दिसतात मागच्या ह्या पूर्ण रीड करणारे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की काहीतरी फक्त बेसिक आहे, बेसिक काहीच नाही आहे. पूर्ण हा चार्ट पॅटर्न जो आहे पूर्ण मागचं बिहेवियर सगळं AI बेसनी सगळं केलेलं आहे. मागचं पूर्ण बघणार, त्याच्यानंतरने कॅन्डलनी किती काय केलं आहे, परत व्हॉलेटिलिटी किती आहे, त्यानंतरनं पूर्ण विक्स किती आहे, काय चाललं आहे, पूर्ण मार्केटचं ॲनालिसिस करणार आहे. म्हणजे तुम्हाला पुढून समोरून एकदम सोपं वाटत असेल बघायला की काही नाही, फक्त कॅन्डल सिलेक्ट केली की लगेच रेंज येते. पण त्या रेंजच्या मागं इंडिकेटरचा बॅक एंडला काहीच प्रोसेस होती ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आता 1 मिनिट आपण पूर्ण टार्गेट कुठपर्यंत आलं आहे ते बघू. आणि टार्गेट हिट झालं आहे का ते पण खूप महत्त्वाचं आहे, किंवा मार्केट त्याच्या जवळपास 90% गेलं आहे का. तर इथं बघा, मी काहीच बोलणार नाही. इथून ही रिट्रेसमेंट आली, ही जी रिट्रेसमेंट आली, इथून तुम्ही बाईंग सेलिंगला बसले आणि खाली नीट बघा, काहीच बोलायचंच नाही. एकदम वरून टॉप बघा, खाली बाईंग बघा, आणि त्याच्यानंतरनं मार्केटने ह्याला टच केलं आहे आणि फुल अपसाईड, एकदम फुल अपसाईड. म्हणजे ह्याच्यापेक्षा काही वेगळं असू शकतं का मार्केटमध्ये. तर तुम्हीच बघा. फक्त व्हिडिओला लाईक, शेअर करा, कमेंट करा. मग तुम्हाला अजून डीपमध्ये मी विकेंडला व्हिडिओ सांगेन. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, तरी आपण अजून एक करू. आता आलो आहे इथपर्यंत, तर फक्त हाय किंवा लो न दाखवता आपण ह्याचं छोट्या बॉक्सने कसं काम केलं आहे ते दाखवूया. हे फक्त ट्रायल व्हिडिओ होता. नंतर तुम्हाला वाटेल की पूर्ण लर्निंगचा व्हिडिओ आहे. नाही, हा फक्त ट्रायल व्हिडिओ आहे. ह्याचा आपण 50% आणि हा 25% घेतला. ट्रायल व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल की इंडिकेटर कसं काम करते. कारण छोटा 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ बनवला असतं तर त्याच्यात कळलं नसतं. त्याच्यामुळं मी हा मोठा व्हिडिओ बनवला आहे. आणि जिथून पण खालून इथं समजा लावला आणि जिथून पण खालून हे बॉडीपासून घेतलं, मार्केटने इथं खाली आले, मार्केटवरती गेले, बरोबर इथं नीट बघा तुम्ही, इथं पिन पॉईंट कंप्लीट केलेलं आहे. खालून इथून बघा आणि वरून बघा, एकदम टॉप. म्हणजे इथून जेव्हा मार्केटवरती जाईल तुम्हाला माहिती आहे 100% गॅरंटी की मार्केट इथून एकदा खाली येणारच. आणि ते कुठपर्यंत येणार, आपण काय करणार, वरून बॉक्स ठेवणार, इथून हाच बॉक्स घेणार, इथं ठेवणार, खाली परत पिन पॉईंट बाईंग, परत वरती गेलं 75% सेलिंग, परत हाच बॉक्स आपण इथून ठेवला, खालून थोडंसं ब्रेकआउट झाल्याच्या नंतर आपण खालून जर ठेवलं तर इथून 75% त्याच्यानंतर इथून ठेवलं तर हे खाली थोडंसं गॅप असल्यामुळे आपण खालून बॉडीपासून काउंट केलं तर बरोबर मार्केटने तर साईडवेज झाले, मार्केट खाली पिन पॉईंट पडले. तर ह्या म्हणजे एकदम छोट्या गोष्टी आहेत, पण ह्याच्यावरती काम जर तुम्ही प्रॉपर केलं तर खूप चांगलं काम करू शकता. कुठेही हा बॉक्स तुम्ही इंट्राडेमध्ये कसाही वापरू शकता, इथून पण वापरू शकता. इथं पण 75% सेलिंग आहे. जिथून सेलिंग आली तिथं हा बॉक्स ठेवला, खालनं बाईंग आहे 75%. त्याच्यानंतर हाच बॉक्स इथं ठेवला, वरून तुम्हाला हे दिसतंय की स्ट्रक्चर अपूर्ण आहे, खाली आलं, परत वरती गेलं, पिन पॉईंट इथं स्ट्रक्चर कंप्लीट केलं आहे. इथे बघा, पिन पॉईंट हे स्ट्रक्चर इथं कंप्लीट केलेलं आहे. फक्त तुम्हाला काम करता आलं पाहिजे, बेसिक नॉलेज पाहिजे. नसेल तर लर्निंग ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला इंडिकेटर ॲक्सेस भेटणार आहे. ओके. आणि 1 मिनिट, हां, आता इथून नीट बघितलं तर इथून सेलिंग येते मार्केटमध्ये, आणि सेम इथून सेलिंग येते. अजून एकदा खाली ठेवला, तुम्हाला वाटत असेल की हे 1 मिनिट, तुम्हाला वाटत असेल की ही जी आपलं टार्गेट लाईन दिसते डॉट त्याच्या खाली, पण तसं काही नाही आहे. जिथून तुम्ही बॉक्स हे घेताय त्याच्या खाली डबल स्ट्रक्चर नीट बघितलं तर पिन पॉईंट मार्केट नीट डबल स्ट्रक्चर तयार केलेले आहे. म्हणजे इथून जर बघितलं तुम्ही एकदम पिन पॉईंट स्ट्रक्चर इथं डबल तयार केलेलं, म्हणजे कंप्लीट केलेलं आहे इथून, आणि इथून अपसाईडला गेलेले. आणि राहिला प्रश्न, आता इथपर्यंत आलो आहेच, तर आपण अजून एक गोष्ट करू की जाता जाता हा बॉक्स थोडा साईडला ठेवू, आणि जी पण ही कॅन्डल आहे खालची त्याचं पण आपण हे बघूया, त्याची पण रेंज बघून आपण जाऊ. फक्त बॉक्स दाखवेन मी, कारण व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे. किती आहे हे थोडं साईडला करू. 1:36:27 मार्च, आपल्या सेटिंगमध्ये गेलो, 27 मार्च 1:36 आणि आपल्याला अपसाईडची रेंज घ्यायची आहे. ओके. लगेच आपली रेंज आलेली आहे, जास्त काही डोकं लावायचं नाही आहे, काही नाही. आपला बॉक्स जो आहे तो बघू.
ओके, 1 मिनिट. इथून हा जो बॉक्स आहे इथून तो आपला बरोबर रेंज जिथपर्यंत येते तिथपर्यंत ठेवायचा आहे. आणि तुम्हाला इथे दिसतं की पिन पॉईंट 90पासून सेलिंग आली आहे, खाली मार्केट आले. तिथून जर नीट बघितलं, जिथून खाली आलं आहे तिथून जर बॉडीपासून बघितलं तर खाली पिन पॉईंट इथून बाईंग आहे, इथून बाईंग आहे पिन पॉईंट. एवढंच की तो थोडंसं खाली काय येतं आहे, जर ह्याचे आपण छोटे छोटे बॉक्स घेऊन जर आपण बघितलं वरून तर ती डबल रेंज कंप्लीट झालेली असते. आणि इथून आपण परत अप साईडला ठेवलं तर सेम तेच आहे. इथून परत ह्याचा 50%चा बॉक्स घेतला, इथं छोटासा गॅप आहे त्याच्यामुळे हा बॉक्स परत घेतला, इथून ठेवला बरोबर खाली 75%, बॉडीपासून कुठून ठेवला बरोबर खाली 75%, परत इथून वरती ठेवला एकदम पिन पॉईंट. इथं थोडासा ब्रेकआउट दिसतोय पण एंट्री तुमची मिस होत नाही आहे. आणि समजा इथून खाली मार्केट येतं आहे, हा बॉक्स इथं ठेवला बरोबर परत 75%, इथं नीट बघा 75% इथं परत बाईंग आहे. म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर मार्केटचं तुम्हाला कळतं आहे. आणि लेटेस्ट जर बघायचं असेल तर लेटेस्ट पण आहे. पूर्ण बॅक टेस्टिंग जर आपण केलं म्हणजे समजा हे मार्केट इथून पडतंय, ह्या कॅन्डलची लेंथ हे काय आहे, 1 मिनिट थांबा, ह्या कॅन्डलचं बघू आपण. टायमिंग काय आहे कॅन्डलचा 19:45 1 मे. आलो आपण इथं मन सिलेक्ट केला, 1 मे 19:45. आपल्याला खालची रेंज घ्यायची आहे त्याच्यामुळं आपण डाऊन साईड सिलेक्ट केलं, ओके. लगेच आपलं इंडिकेटरने त्याचं काम केलेलं आहे. आपल्याला आपलं काम करायचं आहे, बॉक्स घ्यायचा आहे. जिथं खाली लाईन आलेली असेल तिथपर्यंत हा बॉक्स ड्रॉ करायचा आहे. आणि बघू मार्केटने खरंच रिस्पेक्ट केलेली आहे का, स्ट्रक्चर कसं तयार झालं आहे नीट बघा. वरून कंटिन्यू सेलिंग हे इथं दिसतंय तुम्हाला, 75%ची लेवल टच केली आहे का बघू, गॅप आहे. हा बॉक्स घ्यायचा लगेच. हा बॉक्स खालून बॉडीपासून बघितलं तुम्ही दिसते का पिन पॉईंट सेलिंग. आणि काही छोटी सेलिंग नाही आहे, तुम्हाला वाटत असेल छोटी सेलिंग आहे, पिन पॉईंट सेलिंग आहे. आणि सेलिंग किती आहे बघा, इथून जर तुम्ही बघितलं किती आहे 760 पिप्स. आणि जिथून सेलिंग येते तिथं जर हा बॉक्स ठेवला तर बरोबर खालून बाईंग येते 90%, 75%. ह्याच्या पुढं जाऊन जर तुम्हाला वाटत असेल की ते थोडंसं मार्केट खाली आलं आहे, ते खाली आलं आहे त्याच्या पण मागं कारण आहे. हा जर घेतला तुम्ही बॉक्स तर इथं इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे एक, त्याच्यामुळे इथून जर आपण बघितलं वरून ह्याच्यापासून कॅन्डलपासून तर खाली हे बरोबर 75%चा सपोर्ट आहे इथं ह्या छोट्या बॉक्सचा. एवढंच की फक्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, पूर्ण व्हिडिओ बघा. आता इथपर्यंत आलं आहे म्हणलं तुम्ही बघितलंच असेल, फक्त कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स सांगा, तुम्हाला काय अडचणी येतात काय, किंवा रेंज कॅल्क्युलेशनबद्दल तुम्हाला काय अजून नवीन आहे किंवा काय शिकायला भेटलं, किंवा आपलं इंडिकेटर कसं आहे. टेलिग्रामला DM करा इंडिकेटरचा ॲक्सेस, किंवा लर्निंग ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर आपण पुढं अजून विकेंडला किंवा समजा उद्याच एक चांगला स्पेशल व्हिडिओ अजून सिल्वर, बिटकॉईन, अक्षरशः निफ्टी, बँक निफ्टी पूर्ण बघू एकदम डीपमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा, एन्जॉय करा. धन्यवाद.